पुण्यातील महिला पोलीस विनयभंग प्रकरण आणि या प्रकरणी संबंधित घटनेचा सीसीटीव्ही लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे। भाजप आमदार हेमंत रासनेंसमोरच हा सगळा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे। पुण्यातील भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरेला आता अटक करण्यात आलेली आहे। महिला पोलीस अधिकारी विनयभंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे। कोंढरे हा विश्रामबाग वाडा विभागाचा भाजपचा अध्यक्ष आहे। प्रमोद कोंढरेला विश्रामबाग पोलिसांकडून आता अटक करण्यात आली आहे। महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचं विनयभंगाचं हे प्रकरण आणि या प्रकरणी आता लोकशाही मराठीच्या हाती संबंधित घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आलेला आहे। भाजप आमदार हेमंत रासनेंसमोरच हा सगळा प्रकार घडलेला आहे। पुण्यातील भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरेला अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणी महिला पोलीस अधिकारी विनयभंगा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। सुरुवातीला फरासखाना पोलीस ठाण्यात या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आलेली होती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ही दृश्य आपण पाहतोय, सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय। प्रमोद कोंढरे त्या ठिकाणी आपण पाहतोय। या सगळ्या विषयी बोलण्याकरता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, काय हा नेमका सगळा प्रकार आहे? भाजप आमदार हेमंत रासनेंच्या समोरच ही सगळी घटना घडलेली आहे। आता या प्रकरणी कोंढरेला अटकही करण्यात आली आहे। नाही, अत्यंत अत्यंत संतापजनक अशी ही गोष्ट आहे आणि तितकीच दुर्दैवी सुद्धा गोष्ट आहे की हा जो पदाधिकारी आहे तो माझ्या भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी होता। या संदर्भामध्ये मी पुणे शहराचे आमचे अध्यक्ष धीरज घाटेजी यांच्याकडून माहिती घेतली। आज सकाळीच मला ही घटना कळली आणि त्यांच्याकडनं माहिती घेतल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या पदाधिकाऱ्याला पदमुक्त केल्याची माहिती मला दिली। त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक सुद्धा करण्यात आली आहे। आम्ही एवढ्यातच थांबणार नाही आहोत, त्याच्यावरच त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी याच्यासाठी मी स्वतः सुद्धा पाठपुरावा करणार आहे। भारतीय जनता पार्टी संविधान, कायदा आणि महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे। त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत महिलांच्या सोबत अशा पद्धतीने वागणारा, मग तो माझ्या पक्षाचा का असेना, त्याला कधीही माफ केलं जाणार नाही। हेच पक्षाचं धोरण आहे। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, तितकीच संतापजनक आहे। जरी तो पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचा असला तरी सुद्धा त्याच्यावरती पक्षाने तात्काळ कारवाई केलेली आहे आणि अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना आम्ही अजिबात खपवून घेणार नाही। पाहतोय की ही सगळी घटना जी घडलेली आहे ती भाजप आमदार हेमंत रासनेंसमोरच हा सगळा प्रकार घडलेला आहे। एखाद्या व्यक्तीचा हा धीर इतका चेपला जातोय की अशी कृत्य केली जात आहेत। वर्दीतल्या महिला पोलीस अधिकाऱ्याशी अशी ही कृत्य केली जात आहेत। चित्राताई, तुम्ही अशाच आमच्या सोबत जोडल्या राहा। यावर बोलण्याकरता सुषमा अंधारे सुद्धा आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या। सुषमाताई, आता मात्र या सगळ्या प्रकरणी कोंढरेला अटक करण्यात आलेली आहे आणि आताच नुकतंच जेव्हा चित्रा वाघ यांच्याशी आम्ही संपर्क साधला, संवाद साधला, तेव्हा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की भले तो आमच्याही पक्षाचा असला तरी मात्र अशी कृत्य खपवून घेतली जाणार नाही। हे प्रकरण पूर्ण धसास निघण्याच्या दृष्टीनं पाठपुरावा केला जाईल आणि कारवाई तर निश्चितच होईल। नाही, काय आहे माहितीये का की घटना घडून गेल्यावरचं सुचलेलं शहाणपण काही कामाचं नाहीये। मुळात हे अशा सगळ्या प्रवृत्तीचे लोक भाजपामध्येच का असतात हे जास्त वाईट आहे। भाजपा आपल्या पदाधिकाऱ्यांना शिस्तीत ठेवू शकत नाही का? विशेष ही सगळी घटना घडत असताना भाजपाचे वरिष्ठ नेते तिथे होते, त्यांच्या समोर हा सगळा प्रकार झालेला आहे। हेमंत रासनेंसारखे नेते तिकडे होते, त्यांच्या समोर हा प्रकार घडला। गडकरी साहेबांच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला आणि विशेष म्हणजे एखादी सामान्य महिला नाही तर युनिफॉर्म मध्ये असणाऱ्या पोलीस ऑफिसर महिलेच्या सोबत हे सगळं घडलं। जर या देशामध्ये भाजपच्या सरकारमध्ये अशा पद्धतीने हे लिंगपिसाट लोक भरलेले असतील तर अशा लोकांना नुसतं बोलून चालेल का? भाजपाचेच वारंवार लोक असतात, ही गोष्ट अधोरेखित करायला का बरं या लोकांना भीती वाटते की लाज वाटते?
त्यामुळे ह्या ज्या सोकॉल्ड जे काही तुम्ही नावं वगैरे घेता हे नंतर कंठ फुटून काही उपयोग नाही. तेही गुन्हा दाखल झाल्यानंतर व्यक्त व्हायचं का नाही ते ठरवतात. अगदी गुन्हा दाखल होण्याच्या आधी तर यांची सारवासारव करायचीच तयारी असते. पण भला हो त्या महिला पत्रकारेचा जिने ते सीसीटीव्ही फुटेज काढलं उघड अगदी होते. अगदी सुषमाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्याविषयी बोलण्याकरता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, काय म्हणावं या सगळ्या प्रकाराला? वर्दीतली महिला सुद्धा सुरक्षित आहे की नाही हा सवाल आता उपस्थित होतोय. भाजपच्या पक्षातलाच हा पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस महिलेचा विनयभंग केल्याचं हे सगळं प्रकरण अतिशय संतापजनक, चीड आणणारा हा सगळा प्रकार आहे. घडलेली घटना ही अत्यंत संतापजनक आहे. यामध्ये संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. गुन्हा देखील नोंद झालेला आहे. सार्वजनिक ठिकाणी आपल्या संरक्षणासाठी असलेल्या या खाकी वर्दीच्या संदर्भात असं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे. याचा मी जाहीर निषेध करते आणि यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर तर कारवाई होईलच, पण अशा घटना ह्या घडू नयेत यासाठी खऱ्या अर्थानं ही पोलीस यंत्रणा आपल्यासाठी, आपल्या सुरक्षितेसाठी काम करत असताना इतकं धाडस या व्यक्तीने केलेलं आहे की त्याचा मी निषेध व्यक्त करते. त्यांच्यावरती गुन्हा नोंद झालेला आहे. कारवाई देखील ही कठोररित्या होईल. अगदी रुपालीताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्याविषयी बोलण्याकरता रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. रुपालीताई, महाराष्ट्रात वर्दीतली महिला सुरक्षित नाही तर सामान्य मुलींचं काय? एक लक्षात घ्या, हा जो काही गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये समाजामध्ये अनेक अशी लोक आहेत की त्यांना त्यांची मर्यादा कळत नाही, ते विकृत आहेत. आता हा समाजातली महिला असो नाही तर वर्दीतली महिला असो, हा जो काही तुम्ही व्हिडिओ दाखवताय तो मी बघतीये, त्याच्यामध्ये त्या कार्यकर्त्याला कळलं पाहिजे होतं ती लेडी ऑफिसर आहे. 2 हात मागं थांब, तुझे नेते आलेत म्हणून तू काय त्या वर्दीतल्या बाईच्या डोक्यावर जाऊन नाही बसणार आहेस. परंतु मी कौतुक करेल, लक्षात घ्या, प्रशासनाचं. कारण का इतर वेळी विरोधक म्हणतात की भाजपची लोक असतील तर त्यांना सूट दिली जाते, माफी दिली जाते, वॉशिंग मशीन मधनं काढलं जातं. याच्यामध्ये भाजपचा पदाधिकारी चुकलाय, त्याच्यावर थेट गुन्हा दाखल केलाय. तो भाजपचा असो नाही तर कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो, प्रत्येक व्यक्तीने नियमात आणि व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. त्यांनी जर त्याच्यात बेकायदेशीर कृत्य गुन्हा केला तर तो सरकारचा जरी भाग असला तरी त्याला सोडणार नाही, हे महायुतीने दाखवून दिलेलं आहे. आणि राहिला विषय, तुम्ही म्हणताय महिला सुरक्षित आहेत का नाही, तर महिला सुरक्षित आहेत, परंतु या अशा काही लोकांमुळे, म्हणजे जो भाजपचा कार्यकर्ता दिसतोय त्याच्यामध्ये, त्याला लाज वाटली पाहिजे. तू अधिकाऱ्यांपासून लांब थांब ना, ती लेडी महिला आहे, जरी ती तिच्यावर वर्दी असली तरी तुझ्या काही गोष्टी ज्या पाळायच्या आहेत माणूस म्हणून त्या पाळल्या पाहिजे होत्या, त्या त्यांनी पाळल्या नाही म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. अगदी खूप खूप धन्यवाद रुपालीताई आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेनेचे रवींद्र दंगेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रवींद्रजी, आमदार भाजप हेमंत रासने यांच्या समोरच हा सगळा प्रकार घडतोय. आता मात्र कारवाई केली जातीये, कोंढरेवर अटक केली जातीये. याच्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या एका डॉक्टर अधिकाऱ्याला अशाच पद्धतीने वागणूक दिल्यामुळे त्या एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला आणि काल प्रमोद कोंडे नावाच्या एका कार्यकर्त्यावर झाला. जर आपण पक्षातले सत्ताधारी लोक आहोत आणि कुठल्याही मस्तीत न राहता आपण ह्या जनतेची बांधिलकी हे डोळ्यासमोर ठेवून, हे राजमाता जिजामाताचं पुणे आहे, सावित्रीबाई फुलेंचं पुणे आहे, आणि ह्या पुण्यामध्ये जर कार्यकर्ता अशा पद्धतीने वागत असेल आणि आजूबाजूला लोकप्रतिनिधी असताना असे जर प्रकार घडत असतील तर अत्यंत चुकीचे आहे. त्याच वेळेला त्या कार्यकर्त्याला संबंधित नेत्यांनी दापलं पाहिजे होतं किंवा त्याला सूचना दिली पाहिजे नव्हती की अशा पद्धतीची वागणूक बरोबर नाही. पण ही सगळी सत्तेची जर मस्ती जर डोक्यात गेली असेल तर लोक ही सत्तेतली मस्ती उतरवतील. मला तर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केलाय त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांना अनेक लोकांचं प्रेशर असेल पण त्यांनी न डगमगता त्याच्यावर गुन्हा दाखल केला म्हणून त्या अधिकाऱ्यांचंही मला मनापासून कौतुक करावं लागेल. कारण त्यातल्या कार्यकर्त्यावर बऱ्यापैकी गुन्हे दाखल होत नाही काही चुका केल्या तरी, पण हा समज जाईल की शासनामध्ये सरकारी अधिकाऱ्यांमध्ये
अगदी. जिवंत माणसं काम करतात असे कालचं चिन्ह आहे. अगदी 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 मुद्दा लक्षात येतोय. धन्यवाद रवींद्रजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्याविषयी बोलण्याकरता भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुधीर भाऊ, आता मात्र या सगळ्या संदर्भात कारवाई करण्यात आल्यानंतर सुषमा अंधारे यांचं असं म्हणणं आहे की उशिरा सुचलेलं शहाणपण आता काय कामाचं? नाही, स्त्रीचा सन्मान हा महाराष्ट्राचा सर्वोपरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. जवळचा नातेवाईक असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये त्याला शिक्षा देण्याची पद्धत होती. तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता हे महत्वाचं नाही. तो जर चुकीचं कृत्य करत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कार्यवाही करणे, संविधानाच्या चौकटीमध्ये त्याला शिक्षा देणे हे अपेक्षित आहे. आणि या दृष्टीने जसं पोलिसांकडे कंप्लेंट गेली असेल तर त्यांनी ती चौकशी ठेवली असावी. कदाचित चौकशी केल्यानंतर त्यांच्यामध्ये काही तथ्य असेल म्हणून त्यांनी गुन्हा दाखल केला आणि अटक केली. त्यामुळे उशिरा सुचलेलं शहाणपण असं म्हणणं योग्य नाही. आजही राज्यामध्ये भाजप आणि महायुतीच्या सरकारमध्ये आपला किंवा दुसऱ्याचा परका असा भाव नसून कायद्याच्या समोर जो कोणी चुकेल त्याला क्षमा नाही आहे. अगदी अगदी. सुधीर भाऊ, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. कायद्याच्या समोर जो कोणी चुकेल त्याला मात्र क्षमा नाही असं आता सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर आमच्या पक्षाचा असला तरी अशी कृत्य करणाऱ्याला सोडलं जाणार नाही असं चित्रा वाघ स्पष्टच करतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.